जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना विमल सोपानराव घागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरेतून. मित्रांनो, आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रौरू तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मौजे तांभेरे च्या नवीन ग्राम सचिवालयाच्या वास्तूचे उद्घाटन आज सन्माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते पार पडले. सकाळीच ग्राम सचिवालयाची सजावट पूर्ण करून गावातील हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न किरणगुरु ठोंबरे महाराज यांच्या मंत्रोच्चारात ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गणेश शेलार यांनी सपत्नीक कलश पूजा करून त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं आगमन आणि कौनशिलेचे उद्घाटन तसेच श्रीफळ वाढवून या वास्तूमध्ये प्रवेश करत माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी या वास्तूची पाहणी केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ आदरणीय मारुती बाळाजी मुसमाडे चेअरमन, कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सरपंच नितीन सोनेबापू घागरे यांनी केली. ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य चंद्रकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत त्यानंतर माजी सरपंच अशोक नाना मुसमाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत त्यानंतर प्रमुख पाहुणे आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे यांनी कामाचा लेखाजोखा देत निळवंडे धरणाच्या पाणी प्रश्नाबाबत मंत्री असताना दिलेला निधी आणि झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत जनतेने आपल्याला कौल दिला नाही याबद्दल खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सन्माननीय माजी उपसरपंच आर डी घागरे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय मेजर ताराचंद चंद्रभान घागरे पाटील यांनी केले. असा हा उद्घाटन सोहळा याची देही याची डोळा आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. या नहीं करने गुरु गुरु
ग्राम सचिवालयाच्या आजच्या उद्घाटनाच्या शुभदिनी मी माजी सैनिक ताराचंद चंद्रभान गागरे पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लोकसहभागाचं दुसरं नाव श्री क्षेत्र तांबेरे. या गावामध्ये प्रशासकीय, शासकीय आणि लोकसहभागातून अनेक कामे होत असताना या ठिकाणी आज नवीन ग्राम सचिवालय वास्तूचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचे शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालेले आहे. मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची नावाची सूचना करण्यासाठी आदरणीय डॉक्टर सुधाकरजी मुसमाडे यांना निमंत्रित करतो. या सूचनेला अनुमोदन देतील श्रीमान गणेश शेलार, सदस्य ग्रामपंचायत तांबेरे. आपल्या तांबेरे गावातील ग्रामपंचायत नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गावातील ज्येष्ठ सन्माननीय मारुती बाळाजी मुसमाडे चेअरमन यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो. आत्ताच आमचे मित्र सुधाकर मुसमाडे यांनी जी सूचना मांडली, मी तिला आपल्या सर्वांमध्ये अनुमोदन देतो. अध्यक्ष साहेब आदरणीय मारुती बाळाजी पाटील मुसमाडे, ज्यांना आपण सर्वजण चेअरमन या नावाने संबोधतो आणि ओळखतो, त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. प्रथमतः मी या ठिकाणी उपस्थितांना विनंती करेन की आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं विमान दुर्घटनेमध्ये जे दुःखद निधन झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आपल्या जागेवर 2 मिनिटं सद उभे राहणार आहोत. जय श्रीराम. या सुंदर अशा कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय नितीन सोनेबापू गागरे पाटील हे करतील. जिल्हा परिषद अहिल्यानगर, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग हावडी यांच्या निधीतून माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम या ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन 2002 साली दादांनी या ठिकाणी केलं होतं. आणि खरं तर त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी आज हे सचिवालय 3 वर्षात पूर्ण झालेलं आहे. खरं तर हे 1 वर्षाचं काम होतं, पण निधी अभावी कॉन्ट्रॅक्टरला ते 3 वर्ष काम गेलं आणि आज ते काम पूर्णत्वास दादांच्याच हाताने या ग्राम सचिवालयाचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मारुती बाळाजी मुसमाडे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, त्याचबरोबर आमचे तांबेरेवर नितांत प्रेम असणारे प्रेरणा पतसंस्थेचे सर्वसर्वी सुरेश शेठजी वाबळे यांना, त्याचबरोबर तांदोळनेर गावचे सरपंच रघुनाथजी मुसमाडे, सुभाष पाटील डुकरे, मार्केट कमिटी माजी सदस्य, त्याचबरोबर किरण पाटील गव्हाणे, अशोकराव उरे पाटील, डॉक्टर तनपुरे कारखाने संचालक, त्याचबरोबर अण्णासाहेब खेमनरजी साहेब, त्याचबरोबर श्री सुखदेवजी, पप्पू माळवादे, माजी सरपंच ताराबाद, श्री सुजितराव वाबळे पाटील, मल्टीचेटचे चेअरमन, त्याचबरोबर श्रीराम जन्मोत्सवाचे सचिव
राहुलजी घागरे, अध्यक्ष सागर सर्जेराव मुसमाडे, त्याचबरोबर गावातील सर्वच मान्यवर. आज या कामाचे उद्घाटन होत असताना प्रतीक्षेनंतर हे काम पूर्णत्वास गेलेलं आहे आणि मी दादांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याबरोबर सर्व जे पाहुणे आले त्यांना पण धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढवली आणि दादांच्या हातून असे अनेक कामं घडावे आणि यापुढे त्यांना विधानसभेत पुन्हा जाण्याची संधी मिळावी हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आदरणीय अण्णांचा चांदबेरे गावच्या ग्रामविकासामध्ये लोकसभा भागामध्ये नेहमीच वाटा असतो आणि या ठिकाणी आदरणीय अण्णांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असतो. कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते आज संपन्न झालं असे माजी मंत्री आणि माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या शुभ हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावातील एक ज्येष्ठ जनसेवा मंडळाचे एक श्रेष्ठ माणसं व्यक्तिमत्व मारुती चेअरमन उपस्थित सर्वच मान्यवर आलेले त्यांचं मी प्रथम स्वागत करतो. पंचक्रोशीचे सगळे चेअरमन आलेले, कार्यकर्ते आलेले, ग्रामपंचायतीचे हाजी माजी सरपंच सदस्य मंडळी, अतिशय कॉन्ट्रॅक्टरने काम चांगलं केलं. पहिले बरं क्वालिटी पाहतो, आता बऱ्याच ठिकाणी येतोय. दादांनी आता मागच्या आठवड्यात गोवाला भूमिपूजन केलंय. त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं अशा पद्धतीत झालं पाहिजे. मी तरी भोसवानी काही सूचना केल्या तर बरोबर, तर त्या पण मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे इथे ते सुजितने बघायला अतिशय चांगले गेले. त्यांचं कौतुकच केलं पाहिजे चांगल्या कामाचं, कुठे तडजोड केली नाही आणि गावकऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं. बरोबर, एक सरपंच कुठे सदस्य मंडळी सुद्धा खूप सहकार्य केलं. बघत जातोय, मी बघायचं जात आहे. आता एक चांगल्या कामाचं मुहूर्त आज होत आहे. लवकरच आपल्या तलाठी कार्यालयाचं पण उद्घाटन होईल. विकासावर आपण राहिलं पाहिजे. त्या जिल्ह्यामध्ये नगर म्हणून असा भाग होता पश्चिमेचा दुष्काळग्रस्त होता. दुष्काळग्रस्त म्हणजे काय, आपल्या पाचीला पोचलेला होता दुष्काळ. निसर्गाच्या हातात शेती होती, पाऊस पडला तर पिकं होत होते. परंतु ज्यावेळेस आपल्या निळवंडे धरणाचं कॅनलचं काम सुरू झालं महाविकास आघाडीच्या काळात, त्या अर्थाने खरेच चांगले दिवस आपल्याला आलेले आहेत. त्या योगदानामध्ये नाकारता येत नाही. पिचड साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, तत्कालीन पालकमंत्री असतील किंवा प्राजक्ता आणि जयंत पाटलाच्या विषयी आभार मानले पाहिजे. 1100 कोटी, बरोबर 1200 कोटी आपल्याला दिले. त्या 4 ते 5 मिटिंगला माझी खासदार तनपुरे साहेबांच्या सोबत मी पण मुळाड्याला होतो. कशा पद्धतीनं केले पाहिजे, कसं आणि त्याचं योग आज आहे आणि अतिशय चांगलं काम झालं. मग आजही कॅनलला पाणी सुटलं असं ना, पाणी आता चालू आहे ना. म्हणजे आजही असं वाटतं की आपण पावसाळ्यात सगळे तुळापूर, निंभेरे, काणगाव, तांबेरे, वडनेर, कनगर, त्याच्यानंतर चिंचोली, गुहा, गणेगावपर्यंत पाणी आले आमच्याबरोबर. आणि अतिशय चांगलं काम नियोजन त्या काळात झालेलं. निश्चितच त्यांचं श्रेय दादांना पण दिलं पाहिजे. त्या काळात त्यांचे मंत्रिमंडळ होते. आपण विनंती करतो, लोक विसरून जातात. तुम्हाला हात जोडून विनंती, मागच्या पिढीने मारुती चेअरमन असले बाकी ज्येष्ठ मंडळी त्यांनी जे शेतकऱ्याचं दुःख पाहिलेले आहे, तुम्ही त्यांचे नातू पुढची पिढी त्याने चांगले दिवस आलेले. निश्चित आपण आदरणीय माझी खासदार तनपुरे साहेब असतील किंवा प्राजक्ता असतील यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. तन मन धनाने राहिलं पाहिजे. नुसतं मग लढो तुम लढो हम कपडे असं नाही. आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर आपण सगळ्यांनी भविष्यकाळात तनपुरे कुटुंबाशी उभी राहावी एवढीच तुम्हाला विनंती करतो. थांबतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय सर. पण विशेष आभार मानूयात, कारण प्रत्येक आठवड्यातून 1-2 दिवसांना श्री क्षेत्र तांबेरेला भेट देऊन कार्यकर्त्यांना असतील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आपली व्यस्तता असून सुद्धा आपण या ठिकाणी आलात. तांबेरे ग्रामपंचायतच्या वतीने आपले शतशः आभार. या ठिकाणी उर्वरित सत्कार समारंभ पुढे नेऊया. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यामध्ये आताच आदरणीय किरणदादा हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत.
करणार आहोत. ग्रामपंचायतचे दुसरे सदस्य ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी छोटेखानी आपला सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार आपण करणार आहात. माजी सरपंच ताहराबाद आदरणीय पप्पू माळवदे साहेब, वयोवृद्ध आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शक, पंचक्रोशीला मार्गदर्शक असणारे, ज्यांनी 169 गंगागिरीजी महाराज सप्ताह आपले नियोजन त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित केले असे आदरणीय सुभाषरावजी डुकरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. आदरणीय डॉक्टर रवी गागरे यांचे सुभाषराव डुकरे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. गट विकास अधिकारी पंचायत समिती रावडी, हरकत नाही. तदनंतर या ठिकाणी उपविभागीय अभियंता पंचायत समिती रावडी आदरणीय मान्य श्री गागरे, शाखा अभियंता पंचायत समिती रावडी यांचा सन्मान तांबेरे ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य गणेशजी शेलार यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. मी आदरणीय श्रीयुत के.जी. लांडे साहेब, शाखा अभियंता पंचायत समिती राहुरी यांना आदरणीय ठेकेदार श्री सुमेध सिद्धार्थ सोजवळ साहेब यांनी सुंदररित्या केलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी ताराबादचे माजी सरपंच आदरणीय पप्पू माळवदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी श्री क्षेत्र तांबेरे येथील आदरणीय के.बी. मुसमाडे साहेब यांचे शुभ हस्ते हा सन्मान होईल. आदरणीय के.बी. दादांना विनंती आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी आदरणीय पप्पू माळवदे साहेब यांचा सन्मान करणार आहात. तांदुळनेर ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय रघुदादा मुसमाडे पाटील यांचा सन्मान श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव आदरणीय राहुलदादा गागरे पाटील यांचे शुभ हस्ते संपन्न होतोय. राहुलदादांना विनंती आहे की कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अध्यक्ष श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उपस्थित आहेत. सागर दादा या ना समोर. या ठिकाणी प्रेरणा मल्टीस्टेटचे अध्यक्ष आदरणीय सुजित दादा वाबळे पाटील यांचा सन्मान तांबेरे श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सागर सज्जराव पाटील मुसमाडे यांचे शुभ हस्ते संपन्न होतोय. महसूल विभागातील आदरणीय तलाठी भाऊसाहेब यांचा सन्मान आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सकाहरी दगडू पाटील गागरे यांचे शुभ हस्ते संपन्न होतोय. दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी तलाठी भाऊसाहेब यांचा सन्मान करणार आहात. बरोबर तांबेरे गावात ग्रामपंचायत मध्ये नव्याने अर्थात 3-4 महिन्यापूर्वी रुजू झालेले आदरणीय ओहोळ साहेब यांचा सन्मान आपल्या गावातील आदरणीय जालिंदर चांगदेव पाटील मुसमाडे यांचे शुभ हस्ते आदरणीय ओहोळ साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अगदी कमी अवधीमध्येच आदरणीय ओहोळ साहेबांनी त्या गावाला एक नवी दिशा देण्याची प्रयत्न केलेला आहे. निश्चितच भविष्यामध्ये काही मनोगत व्यक्त केली जात आहेत. त्यामध्ये प्रथमतः तांबेरे ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय चंद्रकांतजी कांबळे आपलं मनोगत व्यक्त करते. उपस्थित सर्व तनपुरे परिवारावर प्रेम करणारे एक निष्ठावंत आणि सर्व आपण गावातील प्रमुख ग्रामस्थ
या सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे गावच्या विकासासाठी ज्यांचं 3 पिढ्यापासून या तांबेरे गावाला योगदान आहे, या गावाला कधी त्यांनी काहीच कमी दिलं नाही. अतिशय भरपूर असं योगदान सर्व काही देणारे महाराष्ट्राचं भूषण माजी मंत्री, या तालुक्याचं सर्व आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय प्रजातदादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते आज जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी आपल्याला ग्राम सचिवालय या ठिकाणी दिलेलं आहे. या ग्राम सचिवालयाचं आज दादांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण सोहळा झालेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचं भूषण, ज्यांना प्रति अण्णा हजारे म्हटलं जातं असे सन्माननीय मारुतबाळजी मुसमडे स्वतः चेअरमन आणि प्रमुख सन्माननीय व्यासपीठ, कारण वेळ भरपूर आहे, बरंच या ठिकाणी मान्यवर बोलणार आहे म्हणून व्यासपीठावर सर्वांचं नाम उल्लेख करणे शक्य नाही. आणि म्हणजे या ठिकाणी आज सांगायचं ठरलं तर या गावासाठी नव्हे तर या परिसरासाठी या तनपुरे परिवाराचं खूप मोठं योगदान आहे. परंतु काही तथाकथित गावातील मंडळी या घराण्याने काय केलं, तालुक्यासाठी काय केलं, गावासाठी काय केलं असे म्हणणारे काही रोज गावात स्वतःचे कामं सोडून फक्त तेवढेच कामं करणारी काही मंडळी प्रत्येक गावामध्ये असतात आणि ते म्हणतात तनपुरे घराण्याने काय केलं बा तालुक्यासाठी. या तालुक्यासाठी जे केलं ते कोणीच केलं नाही, हे फक्त तनपुरे घराण्याने केलं हे मी सिद्ध करून दाखवतो. आपण काही लोक म्हणतात नळ योजना ही या सरकारमध्ये आले, त्या सरकारमध्ये आली, यांनी केली त्यांनी केली. परंतु जे धरण जे आहे हे मुळ धरण हे कोणी आणलं? धरण आणलं म्हणून पाणी योजना आली, धरण आलं म्हणून तुमचे कॅनल आले. आणि हे योगदान स्वर्गीय सहकार महर्षी डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी प्रथमतः तालुक्याला मुळा धरणाची निर्मिती केली. आणि म्हणून मुळा धरणाच्या निर्मितीमधून आपल्या तालुक्यात सुजलम सुफलम झालं. आज आपल्याला त्या योजनेतून आपल्याला पाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठ, महात्मा कृषी विद्यापीठ हे धुळ्याला जाणार होतं, पण दादांनी आपल्या रावरी तालुक्यामध्ये ते ठेवलं. नाही तर आज आपल्याला धुळ्याला आपले विद्यार्थी तिथे गेले असते का, तिथे कृषी पदविका त्यांना मिळाली असती का? आणि म्हणून हे लोकांना काहीच माहिती नाही. लोक कुठेतरी अडाणीपणाचं काही विरोधक नाटक करतात आणि बनवबनीचा खेळ करतात. ते अशी बनवबनी जे चित्रपट होतं ना आपण तो पाहिला, त्यासारखी काही मंडळी तालुक्यामध्ये अशी बनवबनी करायचे उद्योग करतात. आणि म्हणून तनपुरे घराण्याचं खूप मोठं योगदान आहे. या गावासाठी कुठलाही कार्यकर्ता गेला दादांकडे तरी दादा नम्रतेने त्याची विचारपूस करून त्यांनी आणलेला जो कागद अर्ज आहे त्याची शहानिशा करून डायरेक्ट फोन करून डायरेक्ट त्याचं समाधान होईल, डायरेक्ट त्याचं काम होईल असं ते लगेच ते पुढे पिकअप करतात. आणि म्हणून माझी एक विनंती आहे का बघ, प्रजात दादा सारखा एक तळमळीचा आपल्या सर्वांसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे लढणारा हा नेता आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यांच्यापासून खूप मोठे आपल्याला पुढचे स्वप्न आहे. आणि म्हणून आपण कुठलेही भूल थापाला या पुढील काळामध्ये बळी पडू नका, कारण प्रजू दादा सारखं नेतृत्व आपल्याला पुन्हा होईल नाही. या ठिकाणी बरेच नेतृत्व देतील, परंतु आपल्याला त्याचा कुठलाही फायदा उपयोग होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी आज एक निश्चय करायचा, तर आपण सर्वांनी आपले आपसातील जे मतभेद आहेत, जे कुठले गटतट आहेत किरकोळ, ते सर्व सोडून दादांच्या पाठी आपण सर्व एकनिष्ठ राहायचं. आणि आगामी जी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये आपल्याला दादांना प्रचंड मतांनी विधानसभेवर पाठवायचंय. आणि आपले उरलेले जे काम आहेत सर्व काही ते दादाच्या हातून पुन्हा एकदा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे घडून आणले. आणि म्हणून अधिक जास्त वेळ न बोलता या ठिकाणी मला आपण बोलण्याची संधी दिली, त्या ठिकाणी मी सर्वांचं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. दादा आपल्या गावात आले, दादांनी या ग्राम सचिवालयाचं उद्घाटन केलं, दादांच्या मनापासून मनपूर्वक आभार मानतो. जय श्रीराम, रामकृष्ण हरी.
त्यानंतर तांबेरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय अशोकराव मुसमाडे पाटील आपल्या मनोगत उद्घाटन माजी मंत्री व आपल्या तालुक्याचे माजी आमदार प्रजकदादा तनपुरे यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी अनेक नेते आहेत. अशोक मुळे पाटील, आपले सोनगावचे कडू पाटील, किरण कडू पाटील व सगळेच गावकरी मित्र मंडळ, सगळे कार्यकर्ते. दादांनी गेले 5 वर्षे आपल्या तालुक्याचे 2.5 वर्षे मंत्री होते. या तांबेरे गावासाठी भरपूर काही अशी कामं दिलेली आहेत. पण एक अशी चूक झालेली आहे का ती कामं दिले ते आपण उजेडत नाही आणली. हे काम ग्रामपंचायतचे ज्यावेळेस दादा 10 वेळेला त्या तिथे आले होते आपल्या तांबेरे गावामध्ये, त्यावेळेस मी दादांना म्हटलं तुमच्या काळात हे काम दिलेलं आहे आणि जी समोरची पार्टी आहे ती चळवळ करून राहिली वा आपल्याला याची तारीख घ्यायची त्याची तारीख घ्यायची म्हणून मला राहावं नाही. मी इथून माग भाजप शिवसेनेचं काम करीत होतो. पण गेले आपले जयंत मामा आमदारकीचे विलक्षण होते त्यावेळेस राहुरीमध्ये आले होते. आम्ही भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते गावकरी नाना असतील, भाऊराव असतील, आम्ही जवळजवळ 10, 20, 25, 30 कार्यकर्ते गेली 25-30 वर्षे. आम्ही लहानपणापासून आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण आम्हाला पहिल्यापासून आवडत होतं. शिवसेना भाजपचं राजकारण आम्हाला आवडत होतं. ते रक्त आमच्या अंगात घुसलेलं होतं. पण आम्ही ते काम करत असताना ज्यामध्ये भाजपमध्ये इन्कमिंग झालं आणि ह्या जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये जे दुसरे लोक आले आणि आम्ही जुने लोक, आज जिल्ह्यामध्ये जुने लोक पाहतो मी नगर पासून तर तालुक्यापर्यंत जे जुने लोक आहेत भाजपचे पूर्ण शीन आलेला आहे या लोकांना. या नवीन भाजपचे लोक ते घुसले, तिने गावगाव ज्याच्यावर अन्याय केला. आम्ही इथं बूथ प्रमुख होतो, मी नाना भाऊराव, आम्ही बूथ प्रमुख इथं चालित होतो. ते लोक गेले या गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे घुसले आणि आम्ही पहिली 25 मध्ये त्यांनी नवीन भाजपचा आमचा अंदाज घेतला यांना कट कसं करते. आता त्यांचे भाजपचे जे नेते ते पण फार हुशार आहेत, त्यांना आम्हाला छाटायचंच होतं. त्यांनी आता तुम्ही पहा नगरपालिका झाली, जिल्हा परिषद झाली, ते प्रामाणिक आम्ही झेंडे घेऊन आम्ही रस्त्यावर नगर रस्त्यावर आंदोलनं केले. हे पाटाचं असू, निवडणुकीचं धरणाचं असू, यासाठी आम्ही आंदोलनं केले. ते अचानक आले. मग आता सुरेश वाबळे पाटील म्हणले आम्ही आपले जयंत मामाने 1200 कोटी रुपये दिले. मग हे अचानक आले. त्यावेळेस आम्ही भाजपमध्ये होतो. महाजन साहेब आले, तिने उद्घाटन केलं. पण खरं योगदान तिथं आपल्या शरद पवार साहेबांचं, अजितदादांचं या तांबेरीमध्ये म्हणजे या जिल्ह्यामध्ये त्यांचं योगदान आहे. आणि आपल्या आता चंद्रकांत माझे मित्र म्हणले तनपुरे घराणी काय केलं. आपल्या तनपुरे घराणीची एक चूक कोणची आहे, आपली ओबाबा नाही होत. तिची उलसक फुलड्या पार्टीचं असं आहे, उलसक मुत्रीचं उद्घाटन केलं तिथे व्हॉट्सअपला टाकीत. मग आपली चूक अशी आहे, दादानी 5 वर्षात आता आहे का लिस्ट आपल्याकडे दादानी काय कामं केले. मी ते 1 वर्षापूर्वी दादांच्या ह्या राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहे. जर माझ्याकडे असले मी फटाफटा ते कामं सांगू शकलो असतो. 2 मिनिट मग हे कामं सांगू शकलो असतो. मग आता बाबूराव दादांच्या काळात हे हायस्कूल आणलं, कोणी आणलं, समोरच्या लोकांचं काय इथं योगदान. ते आज टमाटामा बोलतात काय. ही जर शाळा काढली नसते आज इथं वडनेर, तांदूळनेर, निंबेरे, आज आमचे गोरगरिबाचे पोरं, आज दादांच्या उपकारी साठी बँक आणली. मग आज मोठमोठे काम दादांनी विद्यापीठ आणलं, राहुरी सहकारी साखर कारखाना आणला. राहुरी सहकारी साखर कारखाना पंतप्रधान पाहायला. ज्या वेळेस आपले खासदार बापूसाहेब तनपुरे होते त्यांना लोक म्हणायचे त्यांचा कारभार चिकट आहे. अरे चिकट होता म्हणून कारखाना चालत होता नाही आपला राहुरी कारखाना. ज्या वेळेस समोरच्या पार्टीकडे गेला कारखाना, त्यांचे डायरेक्टर सुधारले, त्यांचे कार्यकर्ते सुधारले, त्यांचे अजून काय ठेवले ते सगळे सुधारले. पण बापू साहेबांच्या काळामध्ये कारखाना 1 नंबर होता. आज आपल्याला किती पस्ताव आलेला आहे. दोन्हीकून नद्या, दोन्हीकून पाट आणि हवेला आपला कारखाना. आज एवढा मोठा इथून एवढे मंत्री जातात, संत्री जातात, चिनी, शिंगणापूर, शेरडी, एवढे मोठे लोक जातात. एवढी मोठी आपली काम घेणू रोडच्या कडेला शिवाजी महाराजांचा पुतळा ते पाहिल्यानंतर कारखाना दिसतोय. कारखान्याचा धूर निघत नाही तिथं धूर. आज परिस्थिती काय झाली. ते नाव पण याला न ठेवती, ज्यांनी कारखान्याचं वाटलं केलं त्याला नाव न ठेवू राहिले.
आज तो कारखाना बाबरावदारांच्या नावावर मोडतो, तनपुरेकरांच्या नावावर तो कारखाना मोडत होता. यांचं काय योगदान आहे तिथं? हे नौके बी हे दारू पिऊन पडत होते इकडे इकडे साईडला. पण जेव्हा कारखाना चांगल्या परिस्थितीत चालला आणि आपले सभासद आपले इतके येडे लोक आहेत, आपल्या तालुक्याचे खरोखर येडे लोक आहेत, हे कारखान्याचे नको त्यांच्या ताब्यात दिला, कारखान्याचं वाटोळं केलं आणि आपल्या बापू साहेबांना तिने घरी बसायचा प्रयत्न केला. बापू साहेबांची काही नुकसान नाही झाली, फौजदारांची काही नुकसान झाली. आज तुडेवाल्यांना मुकादमाला पैसे द्यायला लोक हिंडत आहेत. आज इथं सगळे शेतकरी बसलेले आहेत. आज तुडेवाल्यांकडे जावं, मुकादमाला जावं, ऊस बसतोय 30 टन, तुडेवाला मागवतोय, मुकादम मागवतोय 5,000, तुडेवाले मागवतात नारळ फोडतोय, एक दारू खोकं, मग कोणी म्हणतं बाजरीचं पोत. ही नुकसान कोणाची झाली? ही नुकसान सभासदांची नुकसान झाली आहे. पण हे काय झालं, समजा प्रजाकडे 10-20 लोक हिंडत आहेत का, ते फक्त उड्या मारून ह्या गावाच्या लोकांना सभासदांना फापली द्या, हे चांगला ते वाईट. त्याच्यामुळे ह्या कारखान्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आपल्या तालुक्याचे आमदार प्रज्वलदादा यांनी आतापर्यंत या तालुक्यामध्ये जे कामं केले तनपुरे घराण्याने ते कामं कोणीच केले नाही. म्हणून आता मला दुसरं बोलायचं होतं, ग्रामपंचायत मध्ये भरपूर कामं झाले. दादा आपल्याकडे गेले 10 वर्षापासून सत्ता आहे. या सत्तेमध्ये पुढल्या पार्टीने आता गेले 1 महिन्यापूर्वी उद्घाटन केले. म्हणून आमची ग्रामसभा होती, मी त्या ग्रामसभेत विचारलं, उद्घाटन केले, आता कंत्राटदार इथं बसले, हे उद्घाटन झालं कोणत्या निधीतून झाले अजून आम्हाला माहित नाही. आता मी सहज कंत्राटदाराला विचारलं केवढं काय मी, ते 25 लाख होतं, एवढं 25 लाख होतं. ते म्हणते आता तुमची खिडकी फोडली आणि इथून बोर्ड चूल जातो. आम्ही त्या तिथे बोर्ड लागले, गेले 15 वर्ष, आपले 5 वर्ष झाले, ते बोर्ड चोरी गेला नाही. मग ह्या कंत्राटदारांनी हे बोर्ड लावायला नको का? आणि ग्राम शोकला त्यांना मी विचारलं, तेव्हा काम झालं बोर्ड लावायचे, आता नेम आहे का? मला इथं कोण अभिनेते बसेल तिने सांगायचे, काम कुदळ पडतो बोर्ड लावायला नको, हे मला माहिती आहे. मी इथं 5 वर्ष या गावचा सरपंच होतो, कधीच मी काम कुदळ टाकल्यानंतर पहिला बोर्ड लावला होतो. हे जनतेला कळलं पाहिजे कोणत्या निधीतून हे काम आलंय, कोणत्या निधीतून काम नाही आलं. आणि याच्यात काय अंदाजपत्रक जनतेपुढे मांडलं पाहिजे. याला पाणी कसं, याला सिमेंट कसं, याला स्टील कसं, हे कळलं काय हरकत आहे? जे ग्रामपंचायत चाली द्यात, जे कंत्राट चाली द्यात, त्यांचं काम आहे नुसतं. जनतेला कळलं काय बिघडणार आहे? आज आमच्या मराठी शाळेत 2 खोल्या मंजूर झाल्या. ग्रामसभेमध्ये मी सांगितलं त्या कंत्राटदाराला बोललो, म्हणजे मग गावागावात याला काही तरी लागत, मला काही लागत नाही, मी कष्ट करणारा माणूस आहे, मी ड्रायव्हिंग करतो, तुम्हाला आज सांगतो, कोणी सांगा मी 2 रुपये माझ्या कंत्राटदाराला मागितले म्हणून, पण मी ह्या जनतेसाठी जीव गाडीतो. आज ह्या गावामध्ये काम चालू, लहान पोरं शिकणारे 10-5 वर्षांची शाळा पडली, मग तुमचं आमचं काय आपण लक्ष नाही दिलं. हे सुद्धा काम चालू होतं, हे बोर्ड लागल्यामुळे आम्ही आज आलो दादा तुमच्या संघ, आम्ही सुद्धा पाहिलं नाही. इथं जर आलं विचारलं तर पाणी मारलं का? मारलं म्हणतात. मग ते पाणी मारलं का नाही, हे गावाचं काम आहे, आमचं काम आहे. हे किती लाखाचं काम आलं, किती लाखाचं नाही, हे कळलं पाहिजे की नाही जनतेला. आतापर्यंत पुढल्या पार्टीने इथं 10 उद्घाटन केले आज सुद्धा महिन्यापूर्वी. मग मी आता याला विचारलं, शेलार पट्टीला एक रस्ता झाला, तिथं अजून बोललं नाही, कोणत्या निधीतून झाला? ते म्हणजे आमचं वावर इकलं आम्ही केला, तुम्ही केला. अरे मग तुम्ही कस काय केला, हे कस काय कळणार आम्हाला? आज प्रजादार आले म्हणून हे उद्घाटन झालं, नाही तर हे उद्घाटन उद्या आमची आचारसंहिता लागणार आहे ग्रामपंचायत 8 तारखेला. म्हणून हे घाई आम्ही उद्घाटन केलं, म्हणून आज गाव जागृत झालं. कोणीतरी म्हणणारे मग आता आवाज गेला, तरी रात्री व्हॉट्सअपनी पत्रिका पडली नाही. सुंदर माझ्या गावाला सगळं पडत, मी रात्रभर पाहतो म्हणून चायनीज पत्रिका म्हणून पडा ना, म्हणजे चोरून काम आहे का काय? म्हणलं तुम्हाला कामाला करायचं काय, तुम्हाला प्रजाला मतदान वाढायचं, द्यायचं काय करायचं कोणाला, हात मिळवून करायचं काय करायचं कोणाला? तुम्हाला ग्रामपंचायत जिंकायची, तुम्हाला आपण ग्रामपंचायत जिंकलं तर डाळण नाही. आपले 8 सदस्य होते, 9 सदस्य होते. ही ग्रामपंचायत दुसऱ्या माणसांनी उद्घाटन सरपंच केलेलं, तुम्हाला ते पण सांगतो, उघड सांगतो. आपले माणसं पुढे गेले, हाय तिथं आता 9 सदस्य निवडून आले, 1 सदस्य इथं नाही, फक्त असते काय 2-4. मग हे सदस्य गेले पुढे. तुमचे चित्र तुमचे म्हणजे आपले बायलट पेपर आम्ही फुटलो होतो, दादांचा, तनपुरे साहेबांचा, माजी खासदार साहेबांचा, तुमच्या नावावर आम्ही निवडून यायचं आणि आमचे सदस्य जिंकले जाते दुसऱ्याला. ही कोणची परिस्थिती आहे गावात? मग खेळायचं कसं काय तुमच्या संघ? यांचं बरोबर चालतं आणि मी स्पष्ट बोलणार, मग आम्हाला कोणीच जवळ करीत नाही. फक्त मला फोन केला म्हणून मी धावलो. उमेश डॉक्टरने फोन नसतं केला तर मी धावलो नसतो, कारण मला या लाचार राजकारण आवडत नाही. करायचं तर स्पष्ट राजकारण करायचं गावात, तर करायचं. याची तुमची सुद्धा नुकसान आहे दादा, तुमची सुद्धा नुकसान आहे. तुमच्या कामं 5 वर्षात मंत्री तुमच्याकडून इतके कामं करून आणले, हे कामाचं उद्घाटनाचं म्हणजे काय काम आणले. ज्यांनी सरपंच पद भोगले, आमच्या गावात 10 वर्षाला सरपंच बदलवते,
5 वर्षाला यांनी सांगायला पाहिजे ना दादा मग काय काम आणले, मला तर माहितच नाही काय काम आणलं, मग प्रॉस्पेक्ट मध्ये यांनी सांगायला पाहिजे ना, म्हणजे मग जनतेला कळेल या गावामध्ये दादाने किती कोटीचे कामं दिले. आम्ही फक्त याकडे ऐकतोय 5 कोटीचे काम, एक काम सुद्धा गावात दिसलं नाही. सांगून द्यावं दाखवा मला 5 कोटीचे कामं पुढे. म्हणून मी ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला आहे, गेले 21 सालापासून तर 26 सालापर्यंत आम्हाला त्याची कामाची लिस्ट दाखवा. ते ठराव केलेला आहे आम्ही, कारण आता ग्रामपंचायत लागणार आमची 1 वर्षात, म्हणजे आपले 5-6 महिन्यात. मग ते पुढे मला भाषण करावं लागेल ना, दादाच्या पार्टीने काय काम केले, आपल्याला काय काय निधी दिला हे लोकांना सांगावं लागेल ना. की आम्हाला ठिबक चालणार आहे निधी सांगावं लागणार आहे जनतेसाठी. म्हणून मी यांना हात जोडून सांगतो, बाबा आता ही ग्रामपंचायत गेली, आता पुढे काय होईल मला सांगता येत नाही. मी आलेलो 1 वर्षापूर्वी दादा तुमच्या पार्टीत, पण मला या असं राहत नाही, असे चोरून कामं नाही पाहिजे. आणि त्यांचे उलची मुद्दे जवळ वाटण केलं तर ते सारे व्हॉट्सअपला टाकी आणि तुमच्या इथं 6-10 कोटीचे कामं झाले. कोणी सांगावं गावातल्या माणसाने तुमच्या नावाचं एक तरी काम व्हॉट्सअपला पडलेलं आहे का? म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, दादा तुम्ही या तालुक्याचे आमदार होणार आहे, म्हणून माझ्या कुटुंबाच्या वतीने, तांब्याच्या ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हरी, जय श्रीराम. अतिशय तळमळीने अशोकराव यांनी जी व्यथा मांडलेली, खरोखर आपण कुठेतरी सोशल मीडियावर कमी पडलो आणि त्या माध्यमातून लोकांना माहीत नाही झालं. आणि खरोखर बोर्डाची कमतरता पडली. त्या उद्घाटना दिवशी तो बोर्ड आणायचा, तो दुसऱ्या दिवशी कोण खोलून नेत होतं, ते रस्ते काही तर दादाने उद्घाटन केलं, दुसऱ्या दिवशी ते बोर्ड सुद्धा गायब केलेले. आता दादांनी ज्यावेळेस सत्तेवर होते, पहिले आमदार झाल्यानंतर त्यांनी गागरे वस्तीसाठी 1 किलोमीटर खडीकरणाचा रस्ता दिला. त्यानंतर चिंचोली तांबेरे चिंचोली 1 किलोमीटर डांबरीकरण दादांच्या निधीतून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दादांनी दिलं. त्याबरोबर सहकार वस्ती आणि आंबेगड महाराज वस्ती या ठिकाणी 2 किलोमीटरचं खडीकरण त्या ठिकाणी दादांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद गावठाण शाळा डिजिटल करण्यासाठी मोठा प्रोजेक्टर सुद्धा दादांनी या ठिकाणी आपल्याला दिलाय. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये विद्युत समस्या फार लोड होता, तर दादांनी नवीन 4 ट्रान्सफॉर्मर पण आपल्या तांबेरे गावासाठी दिले. त्याचबरोबर तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय हे मंजूर करण्यासाठी फार मोलाचा वाटा दादांनी या ठिकाणी उचलला. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा निळवंडे कॅनलला पाणी आलं, त्या पाणी उचलण्यासाठी दादांनी स्वनिधीतून भरपूर या ठिकाणी पाईप आपल्याला पूर्ण चिंचविरेपासून तर कानाडगाव निंब्यापर्यंत सगळे पाईप त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिले. त्याचबरोबर मध्ये पावसाळ्यात अतिशय रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. आपण ग्रामपंचायतच्या कर आणि दादांनी वैयक्तिक त्यांच्या निधीतून 50,000 रुपये आपल्याला या ठिकाणी मुरुम टाकण्यासाठी वाड्या वस्तीवर दिले होते. त्याचबरोबर तांबे वस्तीच्या पाण्याचा प्रश्न होता, त्यांना त्या टाकीत पाणी चढत नव्हतं, तर गावठाणच्या टाकीला जोडण्यासाठी त्याला खर्च होता आणि ग्रामपंचायत मध्ये तरतूद नव्हती. आम्ही दादांकडे गेलो, दादा त्यांना वस्तीवर लोकांनी थांबवलं, तांबे वस्तीवर थांबले, तेव्हा काय अडचण आहे, किती खर्च येईल, मी माझ्या वैयक्तिक निधीतून दादांनी त्या ठिकाणी 35,000 रुपये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते. असे अनेक कामं. आणि आता अशोकरावनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतची लिस्ट 5 वर्षाची तुम्हाला लवकरात लवकर भाऊसाहेब त्यांच्या ताब्यात द्या, किंवा मी तर मध्ये फ्लेक्स बोर्ड लावा, त्या फ्लेक्स बोर्डवर किती कामाची रक्कम, सरपंच कोण, ते सगळे पारदर्शी कारभार होते. याच्यात काही कोणी काही घोटाळे घाटाळे काही केलेले नाहीये, त्याच्यामुळे ते पारदर्शक होऊ द्या, म्हणजे जनतेला कळत का या 5 वर्षात 5 सरपंच झाले, 6 सरपंच होऊ द्या. सर्वसाधारण जागा आहे, पण प्रत्येकाने तन मन धनाने काम केलेलं आहे आणि ते काम आपण लवकरात लवकर फ्लेक्स माध्यमाने आपण गावाला दाखवून देऊ. शुभ हस्ते उद्घाटन झाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. आपल्या गावातल्या नवीन ग्रामपंचायतच्या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच पार पडलेलं आहे. आजचं फक्त ग्रामपंचायतचं पलीकडचं नाही, तर बऱ्याच मान्यवर वक्त्यांनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. वेळ भरपूर झाला, लग्नाची देखील आहे, मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही, पण अत्यंत चांगलं काम या कार्यालयाचं झालेलं आहे. आणि आता मगाशी आतमध्ये फिरून देखील बघितलं
म्हणजे तुमची जुनी इमारत मला वाटतं मंदिराच्या बाजूला आहे ना तिथं, त्या तुलनेनं आता नवीन चांगल्या टाईल्स, चांगले कलर, चांगलं त्या ठिकाणी बांधकाम. मी मगाशी म्हटलं असं एखाद्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जातो की असं सरपंचाला वाटलं पाहिजे महापौर असल्यासारखं. आणि चांगल्या इमारतीमध्ये जास्त वेळ सरपंचांना, अधिकाऱ्यांना बसायचं त्या ठिकाणी वाटावं, अशा पद्धतीने दर्जेदार काम झाले. फर्निचर मात्र अजून काय नाहीये. मला सांगितलं की त्याची देखील तरतूद मला वाटतं 15व्या वित्त आयोगामध्ये काहीतरी केलेली आहे. आणि म्हणून गावातल्या लोकांना चांगलं सुविधा देण्यासाठी एक चांगलं दर्जेदार कार्यालय या ठिकाणी आपल्या गावाला उपलब्ध झालं. आणि पलीकडं मला वाटतं तलाठी कार्यालयाचं देखील काम ते जवळपास पूर्णत्व झालेलं आहे. पण आता या दोन्ही कामांना वेळ भरपूर जरा लागला. माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या योजनेतून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या कार्यालयाला निधी उपलब्ध झाला आणि त्याही कार्यालयाला महाविकास आघाडी सरकारमधले तत्कालीन महसूल मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या माध्यमातून त्या कार्यालयाला देखील किती 20-25 लाख मला वाटतं काहीतरी तिकडे देखील उपलब्ध झालेले आहेत. मला थोरात साहेबांनी ज्यावेळेस यादी मागितली आपल्या मतदारसंघामध्ये काही नवीन तलाठी कार्यालय द्यायची, त्यामध्ये आवर्जून आपल्या तांबेरे गावाचं देखील यादीमध्ये नाव मी त्या ठिकाणी थोरात साहेबांना घालून दिलं. आणि तुमच्या या कार्यालया व्यतिरिक्त माझ्या माहितीप्रमाणे या राहुरी तालुक्यामध्ये 15-20 आणखीन तलाठी कार्यालय ही त्यावेळेस मंजूर झाली होती. ग्रामपंचायत कार्यालय देखील अजून काही बरीचशी मंजूर झाली होती. पण मात्र सरकार काही दिवसांनी गेलं, नवीन आलेलं सरकार आलं, नंतर वर्क ऑर्डर होता होता काही कालावधी लागला असेल. आणि आता मात्र मी कल्पना करू शकतो याला उशीर झाला, कारण दोनही ठेकेदारांची किती बिलं त्या ठिकाणी सरकारकडे अडकली असतील याचं तुमच्या चेहऱ्याकडे बघून देखील मला अंदाज येतोय. आणि त्यांच्या तर मी त्यांचे ते मला वाटतं देहऱ्याचे आमचे नातेवाईकच आहेत. ते म्हणजे नातेवाईक म्हणजे त्यांनी ऑनलाईन टेंडर भरले, मला माहित होतं टेंडर भरलं त्यांनी भरले म्हणून. काय त्यांची देखील अवस्था मोठी बिकट आहे, कारण की दुर्दैवानं सध्याच्या सरकारमध्ये पैसे नेमके कुठं खर्च करावेत याचा काही ताळमेळ सध्या सरकारकडे आहे की नाही याची मोठी शंका आपल्या सर्वाला येते. या राज्यातले कित्येक ठेकेदार तुमच्यासारखे असे आहेत की जे पैसे आपली बिलं काढण्याकरता, चांगले दर्जेदार कामं करून देखील आपली बिलं काढण्याकरता मंत्रालयामध्ये हेलपाटे मारत असतात. काही ठेकेदार लोक मला खाजगीत सांगतात की अगोदरच्या मंत्र्यांना एवढे एवढे दिले, आता नवीन परत बिलं काढण्याकरता अजून अधिकारी एवढे एवढे मागतात. म्हणजे या राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार किंवा आपले अभियंते असतील, ठेकेदार असतील, हे मोठे खरं मेटाकुटीला आलेले आहेत. विशेषतः ती जलजीवन मिशन योजना या देशाच्या पंतप्रधानांनी योजना काढलेली आहे. त्याच्यासाठी देखील म्हणजे घर तिथं पाणी अशी जाहिरात त्याच्यावरती टीव्हीवरती आपण सर्वांनी बघितली असेल, हर घर जल. आणि म्हणून त्यावेळेस म्हटलं तर चला एवढी मोठी योजना आहे, म्हटलं मी देखील प्रत्येक ठिकाणी बैठका घेऊन, मी आमदार होतो मंत्री असताना आपल्या पंचायत समितीत बऱ्याचशा बैठका घेतल्या, कुठल्या गावाची काय अडचण आहे, कुठल्या गावात कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे. काही मोठ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना होत्या त्याच्या बैठका घेऊन सगळ्या गावोगावच्या बैठकांचा पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. म्हटलं एवढे पैसे केंद्राचे निम्मे, राज्याचे निम्मे पैसे म्हटल्यावर प्रत्येक वाडी वस्तीवरती नुसतं नळ चालू केलं की पाणी, अशी योजना साक्षात पंतप्रधानांनीच जर चालू केली म्हटल्यावरती मोठा पैसे त्याला येतील अशा भावनेतनं कामं चालू झाली, बऱ्याचशा ठिकाणची कामं चालू झाली. पण दुर्दैवानं आज मात्र, आता तुमच्या गावातली काय परिस्थिती मला माहित नाही, पण दुर्दैवानं या राहुरी विधानसभा मतदारसंघात असेल, जिल्ह्यात असेल, महाराष्ट्र राज्यात असेल, ही अक्षरशः योजना आता ठेकेदारांनी त्या ठिकाणी बंद केलेली आहेत. कामं अर्धवट पाईप टाकून ठेवलेले आहेत. काही ठिकाणच्या वाड्या वस्त्या राहिल्या तर आम्हाला अधिकारी सांगायचे की बाबा याची आता आम्ही वाढीव प्रस्ताव दाखल केलेला आहे. हे उत्तर मी अधिकाऱ्यांचं गेले 3 वर्षापासून ऐकतोय की वाढीव प्रस्ताव दाखल केलाय, मंत्रालयातून वाढीव प्रस्ताव येईल, पण मात्र मंत्रालय काय कुठं पैसेच नाहीत.
अक्षरशः केंद्र सरकारने हात झटकलेले आहेत आणि त्या जलजीवन मिशनच्या योजनेच्या काही ठेकेदारांनी अक्षरशः आत्महत्या देखील केलेल्या आहेत. सांगलीमधल्या एका ठेकेदाराने आत्महत्या केली होती. आणखीन मला कोणीतरी सांगितलं जळगावमध्ये देखील केली, पण ते जास्त चर्चा होऊ दिली नाही. अशा पद्धतीनं या राज्य सरकारचं सध्या कामकाज पैसे नाहीत, मात्र जाहिरात मात्र चिकार त्या ठिकाणी चालू आहे. असे कित्येक खरे विषय आपल्याला सांगता येतील. मगाशी तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला किंवा जाहिरात तुम्हाला नाही, त्यांना म्हणतो. तर बरेचसे कामाचा उल्लेख केला किंवा एवढे लाख एवढे कोटी एवढं काय, पण मात्र मला तुम्हाला सांगू इच्छितो की या भागातलं सगळ्यात कुठलं काम मोठं करण्याचा माझ्या मनाला समाधान असेल तर आपल्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामा जी या माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होऊ शकली आणि आता पाणी त्या ठिकाणी येतं, याच्या एवढं समाधान कुठल्याच कामाचं त्या ठिकाणी असू शकणार नाही. आणि याच्या आधी आपण बघितलं असेल निव्वळ घोषणा व्हायच्या, एवढ्या दिवसात पाणी आणतो तेवढ्या दिवसात पाणी आणतो, अशा घोषणा पोकळ खूप त्या ठिकाणी झाल्या. मी काय तर नाव या ठिकाणी कोणाचं काही घेऊ इच्छित नाही, पण मात्र जेव्हा या राहुरी तालुक्याने 2019 ला निर्णय घेतला की आमदार हा आपल्या तालुक्यातला असावा आणि या तालुक्यातून मला एकमुखी मताधिक्य मिळालं आणि 10 वर्ष या तालुक्याला लोकप्रतिनिधी नव्हता, या तालुक्याची भावना या राज्याच्या विधानसभेमध्ये व्यक्त करणारा माणूस नव्हता. या तालुक्याला जेव्हा प्रतिनिधित्व मिळालं त्यावेळी मी बऱ्याचशा गोष्टींचा तिथं गेल्यावरती काही गोष्टींचा उलगडा झाला आणि आपल्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाची कामं का थांबलेली आहेत, कामाची प्रगती का होत नाही, याचा जेव्हा बारकाईनं अभ्यास केला त्यावेळेस कळालं की पैसे नुसत्या घोषणा होत आहेत, मंत्री इथे येतात भाषण करतात, पण मात्र पैसे जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढे पैसे या निळवंडे धरणाच्या कालव्याला गेल्या माझ्या अगोदरच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये काही मिळू शकले नाहीत. आणि त्यावेळेस सुदैवानं जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब होते आणि या जिल्ह्याचं नेतृत्व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील करत होते. आम्ही सर्वांनी जयंत पाटील साहेबांकडे, म्हणजे माझे मामा असून देखील बाळासाहेब थोरात साहेब जास्त आग्रही होते मी म्हणेन, आम्ही सर्वांनी जाऊन जयंत पाटील साहेबांकडे आग्रहाची भूमिका मांडली की या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाला गती आपल्याला द्यायला पाहिजे. जवळपास 3री-4थी पिढी आज त्या पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या पाण्याची स्वप्न बघतायत आणि आता आपल्याला या कालव्यांच्या कामाला गती देण्याकरता भरीव निधी हा आम्हाला तुम्ही काही करून त्या ठिकाणी द्या, असा आग्रह आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांकडे धरला. कित्येक बैठका मंत्रालयामध्ये झालेल्या आहेत, कित्येक बैठकामध्ये आम्ही काय कुठं अडचणी आहेत, काय अडचणी आहेत याचा पाठपुरावा करायचं. मला वाटतं 1-2दा साक्षात जयंत पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब आम्ही सर्व 1-2दा प्रत्यक्ष व्हिजिट देखील कामाला केली आणि त्याच्या अगोदर प्रत्येक वर्षी साधारणपणे 40 कोटी 50 कोटी रुपये या कालव्यांच्या कामाला यायचे, पण ते मागची देणी देण्यामध्येच ते पैसे संपून जायचे आणि पुढे परत ठेकेदार त्या ठिकाणी हात वर करायचे आणि त्यामुळं कुठे 40 कोटी 50 कोटी असे पैसे न देता 1250 कोटी रुपयांची तरतूद ही आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या कालव्यांना झाली. त्यामुळं खरं कुठेतरी भरीव निधीची तरतूद झाल्या कारणानं आज आपण त्या ठिकाणी खरं पाणी बघू शकतो. इतरही बऱ्याचशा अडचणी होत्या. मी 1-2दा साईटवरती गेलो, सगळे जिल्ह्याचे मोठे मोठे अधिकारी घेऊन गेलो. मी त्यावेळेस राज्यमंत्री होतो. अक्षरशः मला वाटतं तुमच्या इकडं तांबेरे काही भागात, कानडगाव भागामध्ये फॉरेस्टची परवानगी नव्हती म्हणून 2 ठिकाणी काम काहीच चालू नव्हतं. जिल्ह्याच्या त्या वन विभागाच्या अधिकारी होते, माने मॅडम, आपले तहसीलदार साहेब, प्रांत साहेब सगळे होते. मला वाटतं कानडगावच्या तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेतली, दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झालं. दुसऱ्याच दिवशी एवढ्या बारकाईनं आपण या कामांचा पाठपुरावा केला, कुठं अडचणी आहेत त्याच्यामध्ये मार्ग काढला
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये पैसे उपलब्ध करून दिले. त्यामुळं या निंबेरेच्या बोगद्याचं देखील काम कित्येक वर्षानुवर्ष बोगदा बोगदा मी म्हणतो काय बोगदा, किती नुसतं 10 वर्ष बोगद्याचंच नाव ऐकायचं. तो बोगदाही पूर्ण झाला, सगळं झालं. आणि सगळं झालं, नेमकं सरकार गेलं आणि उद्घाटनाला बाकीची लोक त्या ठिकाणी आली. हे उद्घाटनाचं आमच्या नशिबी जरा थोडं कमीच आहे. जरा एवढं मोठं काम ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, कोणी का उद्घाटन करायला लोकांना माहित असेल म्हटलं, आपण शेवटी एवढं लढलो त्याच्याकरता पैसे आणले, पण शेवटी इतर लोकांनी येऊन त्या ठिकाणी उद्घाटन केले. लोकांनाही शेवटी आता काय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जाहिरातीच युग आहे. आपण काय पैसे आणले आणि काय मिटिंग घेतल्या याच्यापेक्षा उद्घाटन बटन कोणी दाबलं याचं कदाचित लोकांपर्यंत चुकीची माहिती गेली असावी. काय झालं असेल मला माहित नाही. नाही तर खरं तुमच्या भागामध्ये तुमच्या एवढ्या जीवन मरणाचा प्रश्न जर त्या ठिकाणी सोडवला गेला असेल तर विरोधकांना इथं मतच खरं तशी पडायला पाहिजे. तसं पाहिलं तर नियमाने. म्हणजे आमदाराचं काम काय आहे, किंवा तुमच्या पाण्याच्या प्रश्नापेक्षा दुसरा कुठला मोठा प्रश्न असू शकतो? कुठलाच नाही. आणि एवढं काम करून कधी कधी मग माणसाला कधी थोडीशी खंत वाटते, थोडीशी कधी कधी, पण ते काही चालू असतं. शेवटी राजकारणाचा भाग आहे. काम करण्यापेक्षा त्याची चर्चा जास्त होण्याला जास्त महत्व असं कधी कधी त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून खरं माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सातत्यानं या तालुक्याला कसा निधी आणता येईल, आपल्या सत्तेच्या काळामध्ये या तालुक्याचा कसा विकास करता येईल, याच कायम आपण 24 तास 12 महिने कायम तोच विचार खरं माझ्या डोक्यामध्ये होता. आपल्या कानडगावला देखील सबस्टेशन आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं. पूर्वी विरोधक काहीतरी प्रचार करायचे की आधीच मंजूर झालं, असं काही नव्हतं. आधी मंजूर झालं. जमीन मला वाटतं फक्त काहीतरी महावितरणच्या ताब्यामध्ये होती, पण कुठल्याही प्रकारे कानडगावचं सबस्टेशन, कारण मीच मंत्री होतो, माझ्याकडे सगळं बघायचं, त्यामुळे मला आधी वाटलं झालंय मंजूर, त्याला गती द्यावी. काही नव्हतं. मीच नंतर काय केलं, जेव्हा राज्यमंत्री झालो त्यावेळेस मागच्या सरकारचीच एक योजना चालू होती, त्याच्यामध्ये बाहेरच्या तालुक्यातले काही नावं होती, माझ्या हाताने काटलेत. तुम्ही बोलत नाही दुसऱ्या कुठल्या तालुक्याची नावं, आणि त्याच्यामध्ये कानडगावचं नाव टाकलंय मी. असं त्यावेळेस झालेलं, म्हणून ते सबस्टेशन त्या ठिकाणी होऊ शकलं. असे 2-3 सबस्टेशन मी इतर तालुक्याच्या नावाला थोडे काटछाट मारले, कारण मला इतके दिवस आपल्यावर अन्याय व्हायचा ना. इतके दिवस राहुरी तालुक्यातलं काहीतरी काट करून आता कुठं जायचं ते मी सांगत नाही, कुठं जायचं काय, पण राहुरी तालुक्यातल्या निधी हा इतरत्र वळवण्याचा, इतरत्र आपला माणूस नसताना भरपूर त्या ठिकाणी आपले पैसे इकडे तिकडे गेले. म्हणून म्हटलं थोडीशी भरपाई आपली काढण्याच्या दृष्टीने इतर तालुक्यातले काही निधी मी 2-3 सबस्टेशन हे आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आणू शकलो. जनतेने दिलेल्या संधीचा निश्चितपणे या तालुक्याच्या विकासाकरता उपयोग करून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न केला. नंतर देखील विरोधामध्ये असताना देखील सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विधानसभेमध्ये जी संधी तुम्ही मला दिली त्याचा उपयोग करून विधानसभेमध्ये सातत्यानं शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, कष्टकरी असतील यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला एक गोष्ट, काल परवा एक मोठी गोष्ट झाली आहे, कदाचित आपल्यापर्यंत त्याचा काय परिणाम होणार आहे हे सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं, पण भारताचा आपला अमेरिका देशाबरोबर एक करार झालाय. म्हणजे तिथले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी आपल्या भारतातून ज्या गोष्टी निर्यात होतात त्याच्यावर किती, मला वाटतं आधी 50% लावलं होतं ना. पहिले नव्हताच काय, त्याला 50% टॅक्स लावला. म्हणजे इथून जर पाण्याची बाटली अमेरिका गेली 10 रुपयाची बाटली तर 5 रुपयाचा टॅक्स, मग इथून काय जाणारच नाही थोडक्यात असं. मग नंतर ते बऱ्याच चर्चा झाल्या. काय झालं, इथं आपले एक उद्योगपती आहेत गौतम अदानी म्हणून, त्यांच्यावर अमेरिकेत एक खटला चालू आहे. कशाबद्दल चालू आहे माहिती आहे खटला? ऐकून आपल्याला असं वाटेल असं होऊ शकतं का. गौतम अदानी म्हणून उद्योगपती आहेत, त्यांची अदानी ग्रीन म्हणून कंपनी आहे, म्हणजे सोलर ऊर्जेचे प्लांट, असे मोठे मोठे प्रकल्प राबवणारे हजारो कोट्यवधीचे. त्यांनी त्यांच्या कंपनीला पैसा उभारण्याकरता अमेरिकेतून निधी हे केला, म्हणजे अमेरिकन नागरिकांचे पैसे घेतले. थोडक्यात गुंतवणूक त्यांची बॉन्ड वगैरेच्या माध्यमातून किंवा काय शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, अमेरिकेच्या नागरिकांचे पैसे त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवण्यात आले. आणि मग अमेरिकेमध्ये एक कायदा आहे की
अमेरिकन माणसाचे पैसे जर एखाद्या कंपनीमध्ये गुंतवले असतील आणि त्या कंपनीने जगाच्या पाठीवर कुठे जरी भ्रष्टाचार केला, पैसे कोणाचे आहेत? अमेरिकन माणसाचे. भ्रष्टाचार लाच समजा भारताच्या अधिकाऱ्याला दिली तरी देखील त्या व्यक्तीवर अमेरिकेत गुन्हा दाखल करण्याचा कायदा तिकडा आहे. म्हणजे अमेरिकेत नाही, म्हणजे थोडक्यात मी तुमचे पैसे वापरले आणि ऑस्ट्रेलियात जाऊन भ्रष्टाचार सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली तर इथल्यासारखं इथं आपण आपल्याकडे दिली तरी काय करत नाही विषय. तर असा कायदा त्यांच्याकडे आहे. एकदा त्यांचे कोणतरी घरातले कोणतरी तिथं अमेरिकेत गेले होते, एअरपोर्टवर त्यांचा लॅपटॉप जप्त केला आणि त्यात बहुतेक अशी ती बरीचशी माहिती आली की या माणसाला एवढे, त्या माणसाला तेवढे, असे डायरेक्ट लिहितो ना आपण तसे. आणि मग तो गुन्हा दाखल झालाय आणि त्यांना आता समन्स बजावलंय की तुम्ही, अटक वॉरंट पण आहे, अटक वॉरंट. आणि मग कोर्टाने समन्स बजावलं की तुम्हाला यांना हजीर करायचं. आता समन्स आता दुसऱ्या देशातल्या माणसाला डायरेक्ट देता येत नाही, त्यांनी भारत सरकारला दिलं समन्स आणि भारत सरकारने अदानीला द्यायचं होतं. भारत सरकार म्हटलं याच्यावर काय सहीच नाही, याच्यावर अमुकच नाही, समन्सच गेलं नाही वर्षभर. शेवटी त्यांनी डायरेक्ट समन्स पाठवलं आणि आता त्यांना अटक होईल का काय, कारण ते बेकार ते कुठूनही माणसं उचलून आणतात ते. असं दडपण त्या ठिकाणी तयार झालं अदानीवर. मी भारत सरकार म्हणत नाही, असे वेगवेगळे काय अमेरिकेच्या ह्याच्या खाली एवढं दडपणाखाली सरकार आहे की आता ते टॅरिफ जे होतं त्याच्यावर चर्चा चालू होती. आता काल परवा दोन्ही देशातल्या काही मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की आता 50% टॅरिफ अमेरिकेने कमी करून 18% केलं. पण च्या पुढचं आपल्यासाठी महत्वाचं. पण अमेरिकेतला जो शेतकरी आहे तो जो शेतीमाल पिकवेल ते जेव्हा भारतामध्ये आपण आयात करू त्याला कुठलाही टॅक्स भारत सरकार लावणार नाही. 0%. आणि अमेरिकेत काय जास्त तयार होतं? सोयाबीन, कापूस आणि दूध. त्याच्यावर तर दुधाचं तुम्ही घाबरू नका, दुधाचं अजून थोडंसं बहुतेक नाही, पण सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकांवरती अमेरिकेतल्या शेतकऱ्याला भारताची बाजारपेठ या अग्रीमेंटमुळे खुली होणार आहे. म्हणजे उद्या भारतातले कापसाचे भाव थोडेफार वाढायला लागले तर लगेच अमेरिकेतला शेतकरी इकडे त्याचा कापूस पाठवून भाव त्या ठिकाणी परत खाली येणार. उद्या सोयाबीनचे भाव वाढायला लागले तर अमेरिकेतलं सोयाबीन भारतामध्ये ना त्याच्यामध्ये भारत सरकार कोणताही टॅक्स त्याला लावणार नाही. अशा पद्धतीनं ही अमेरिकेतल्या शेतकऱ्याला भारताची बाजारपेठ उघड करून देण्याचं काम या करारामुळे झालेलं आहे. त्याच्यामध्ये दबाव भारत सरकारवर का आला हे मला माहित नाही. ही अदानीची गोष्ट सांगितली त्याचा संबंध आहे की नाही मला माहित नाही, तुम्ही विचार करा. असं सगळं चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यासाठी लढणारं नेतृत्व हे कुठंतरी खरं त्या ठिकाणी पाहिजे. दुर्दैवानं आमचे अजित दादा हे ग्रामीण भागातलं नेतृत्व होतं. आज आपण बघितलं असतील मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल मला आदरच आहे, उपमुख्यमंत्री असतील हे शहरी भागातले आहेत. आपले दादाच एकमेव त्या ठिकाणी अजित दादा असे होते की जे ग्रामीण भागातल्या प्रश्नांची त्यांना जाण होती. ग्रामीण भागातलं नेतृत्व असल्या कारणानं मी देखील बघायचो मंत्रिमंडळाच्या बैठकीत असं एकदम म्हणजे दादा असले की आपल्या ग्रामीण भागातले प्रश्न मार्गी लागते कसेही मी डोळ्याने त्या ठिकाणी जाऊन बघितलं. आज मात्र आता परिस्थिती त्या ठिकाणी दादांच्या जाण्यानं खरं ग्रामीण भागातलं नेतृत्व देखील त्या ठिकाणी आपलं गमावलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अवघड काळ हा आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी असेल असं त्या ठिकाणी दिसतंय. चांगली लोक त्या ठिकाणी बोलणारी भांडणारी त्या ठिकाणी आपल्याकरता ही भविष्यात त्या ठिकाणी गेली पाहिजे असं मत त्या ठिकाणी आता माझं होत चाललेलं आहे. आणि म्हणून अधिक आपला वेळ घेत नाही, मी कुठं खरं भरकटत गेलो. पण मात्र तांबेरेच्या आपल्या सर्व ग्रामस्थांना माझ्या आव्हाने त्याला चांगली इमारत त्या ठिकाणी झाली. इमारतीमधनं कामं देखील चांगली होती. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते दरवाजाचं डिझाईन एका दृष्टीने योग्य देखील आहे, एका दृष्टीने अयोग्य देखील आहे. यांनाच माहिती काय. पण गावात इतर देखील कामं त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून झाली होती. ठीक आहे, आता काय राजकारणाचा भाग असतो, पण भविष्यामध्ये देखील चांगली कामं आपण त्या ठिकाणी करू. तुमची देखील ग्रामपंचायतची निवडणूक आता मला वाटतं प्रशासक 2-3 दिवसांनी लागेल. त्यामुळे तुम्हाला देखील शुभेच्छा पुढच्या सगळ्या भविष्याच्या कालावधी करता. आणि या ग्रामपंचायतच्या कार्यालयातून या गावातल्या लोकांची चांगली कामं होतील असा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर समस्त पाहुणे आणि ग्रामस्थांसाठी
अल्पहाराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर तांबेरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच उपसरपंच आर डी गागरे सर्वांचे आभार मानतील. आर डी गागरे आले. आज तांबेरे ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय दादा, त्याचप्रमाणे साखर गटातले कार्यकर्ते आदरणीय परंपरेकडू सुभाषकडे डुकरे, त्यांची उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ आपण उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं मी तांबेरे ग्रामपंचायत वतीने हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संभाषण जाहीर करतो.